भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 18 वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम याचा भाग 3. ब्रह्मचर्याश्रमात अध्ययन करायचं, गृहस्थाश्रमात त्याचं आचरण करायचं आणि वानप्रस्थाश्रमात त्याचं वितरण करायचं. भगवंताच्या विवरणाचा हा सारांश उद्धवाच्या मनात पूर्णपणे ठसला. आता त्याची उत्सुकता संन्यासाश्रम जाणून घेण्याची होती. तो उत्स्फूर्ततेने म्हणाला, देवा, संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणं, पण त्याचे काही प्रकार असतात का? दंडकमंडलू कौपीन धारण करणं हे संन्यासाचं रूप सर्वत्र दिसतं, तरी आपण सविस्तर सांगावं. उद्धवाची उत्सुकता अधिक न ताणता भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. सामान्य जनांसमोर संन्यासाचं रूप उद्धवानं सांगितलंच होतं. त्याला अनुसरून भगवंत म्हणाले, उद्धवा, प्रथम संन्यास या शब्दाचा अर्थ जाणून घे. न्यास म्हणजे त्याग होय, आणि संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणं होय. वानप्रस्थाश्रमातील विरक्तीतून अंगी वैराग्य आलेलं असतं. आता भौतिक लौकिकातील मन पूर्णपणे मुक्त झालं आहे. अशा अवस्थेत पारलौकिकाचा एकमेव मार्ग म्हणून संन्यास घ्यायचा. संन्यास हा मानवी जीवनाच्या उन्नतीचा नव्हे तर उद्धाराचा अंतिम टप्पा आहे. परंतु उद्धवा, हे सहजासहजी कुणाला जमणार नाही हे लक्षात घेऊन या संन्यास मार्गाचे 4 टप्पे किंवा 4 प्रकार केलेले आहेत. उद्धव विचारात पडला की पहिल्या 3 आश्रमात प्रकार नाहीत आणि या 4थ्या संन्यासाश्रमात प्रकार कशाला? काय कारण असेल हे जाणून घ्यायला त्याचं मन आतुर झालं. तेव्हा उद्धव म्हणाला, देवा, लोकांना सर्व संन्यासी सारखेच वाटतात. त्यांचा विशिष्ट वेश आणि त्यांचं स्वच्छंद विहरणं यावरून ते संन्यासी आहेत असं आपण मानतो. उद्धवा, मानणं आणि असणं यात जमीन अस्मानचं अंतर आहे. बाह्य वेशांतरानं संचार करणारा प्रत्येकजण संन्यासी नसतो. त्यांच्या मनातील हेतू वेगळे वेगळे असतात. प्रपंचाला कंटाळून, तर कुणी भिवून, तर कुणी प्राप्त परिस्थितीनं या आश्रमाचा आधार घेतात. यातही हौसे, गौसे आणि नवसे असतातच. म्हणून संन्यासाचं खरं स्वरूप तुला सविस्तर सांगतो, ते ऐक. उद्धवा, संन्यासाचे 4 प्रकार आहेत. ते असे: पहिला कुटीचक, दुसरा बहुदक, तिसरा हंस आणि चौथा परमहंस. यांचे प्रत्येकाचे स्तर वेगळाले आहेत. मानव गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात आला, परंतु त्याची प्रपंचाची ओढ संपली नाही, विषयविकारांची निवृत्ती झाली नाही. पण संसार त्रासानं मन उद्विग्न झालेल्यानं आपल्या मुलांच्या जवळपास स्वतंत्र घरात राहणं याला कुटीचक संन्यास म्हणतात. धरसोड वृत्तीनं का होईना तो आपली साधना करतो. ज्याच्याजवळ ज्ञाननिष्ठा आहे, पूर्ण वैराग्य नसलं तरी अनासक्तीच्या आश्रयानं तो कर्माचरण करतो, त्यात रमतो, तो बहुदक संन्यासी म्हणावा. तो त्रिदंडी संन्यास घेऊन आपली कालक्रमणा करतो. निर्धारानं वैराग्य प्राप्त झालेला पूर्ण विरागी सर्वस्वाचा त्याग करून संन्यास दीक्षा घेतो. शिखासूत्रांचाही त्याग त्यानं केलेला असतो. तो ज्ञानानं परिपूर्ण असल्यानं त्याच्या ठिकाणी त्रिगुणांचा उद्भव होत नाही. तृप्ती आणि शांती त्याच्या मनात नित्य वास करून असतात. तो प्रारब्धानं येणारं कर्म करताना दिसतो, तरी ते त्याचं निष्कर्मच असतं. अशा संन्यासाचं वर्गीकरण हंस स्वरूपात केलं जातं.
केवळ आत्मस्वरूपातच जो रंगलेला आहे, ज्याच्या मनात कोणतीच इच्छा आकांक्षा नाही, दंडकमंडलू इत्यादी कोणतंच बंधन नाही, कोणत्याही विधिनिषेधाची खंत नाही, स्वतःचं ज्ञान जगानं वाखाणावं या भावनेनं जो बोलत नाही, सर्वाभूती प्रेम, दया, करुणा, वात्सल्य हाच भाव नित्य मनात असतो, आपल्या साधनेतून त्याला मोक्षाचीही आस नसते, असा नित्य आत्मस्थित बसलेला परमहंस संन्यासी समजावा. आणि उद्धवा, त्यालाच मी माझा श्रेष्ठ भक्त मानतो. तरी पण सर्वसाधारण संन्यासासाठी काही शास्त्रसंमत नियम केलेले आहेत. त्यांचं आचरण केलं तरच तो संन्यासाश्रम सिद्ध होतो. ते नियम थोडक्यात याप्रमाणे. संन्यासानं एका ठिकाणी जास्त काळ राहू नये. निस्संग मनानं तीर्थक्षेत्री नित्य संचार करावा. प्रापंचिक विषयापासून वाणी दूर ठेवावी. कोणताही संग्रह करू नये. उदरनिर्वाह भिक्षेवरच करावा. नेहमी सत्याचरणानं वागावं. सांसारिक जनात राहू नये. ज्ञानदान आणि ज्ञानोपासना हेच ध्येय असावं. कोणतंही कर्तेपण स्वतःकडे घेऊ नये. आत्मचिंतनात जास्तीत जास्त काळ घालवावा. भगवंतानी केलेलं हे संन्यास विवरण ऐकून उद्धवाच्या एक लक्षात आलं की संन्यास घेणं इतकं सोपं नाही. नुसते केस वाढवून आणि भगवे कपडे घालून फकीर वेशात हिंडणं म्हणजे संन्यास नव्हे. संन्यासाच्या मनाची अवस्था महत्त्वाची आहे. वैराग्याच्या चढत्या पायरीवरूनच संन्यासाश्रमाचा मार्ग जातो. संसारी लोकांना तो दुरापास्त आहे. त्यांनी गृहस्थाश्रमाची तत्त्व जरी पूर्णपणे आचरण केली तरी त्यांची वाटचाल निष्कामतेच्या वाटेवर येईल. त्यांना मग वानप्रस्थाश्रमाचं महत्त्व कळेल. तोवर स्वधर्माचरण, भक्तियुक्त अंतःकरण करणं, भावभक्तीनं ईश्वर समजून घेणं हे जरी साधलं तरी तो साधक सिद्धतेपर्यंत जाऊ शकेल. ह्या विचारानं उद्धव स्तब्ध झाला. उद्धवाच्या मनातील विचार जाणून भगवंत म्हणाले, उद्धवा, तुझ्या स्तब्धतेचं कारण माझ्या लक्षात आलं. अरे, म्हणूनच मी तुला आधी 4 वर्ण सांगितले. त्यातील श्रेष्ठ वर्णाची लक्षणं सांगितली. 4 आश्रमात विभागलेला मानवी जीवनाचा आवाका सांगितला. त्यातील गृहस्थाश्रम कसा श्रेष्ठ आहे हे सोदाहरण सांगितलं. उद्धवा, या विश्वसंसारात मानव हा नित्य संसारीच राहणार, परंतु संसार म्हणजे त्या विश्वचैतन्याचा चिद्विलास आहे. हे कळलं तरच त्या चैतन्याचा ध्यास लागेल. अन्यथा अज्ञानदशेतील मानव त्रिगुणी मायेच्या भोवऱ्यात फिरत राहणार हे निश्चित आहे. वर्णाश्रमाची मांडणी ही मानवाला मायाभ्रमातून सोडवण्यासाठीच केलेली आहे. म्हणून प्रत्येक मानवानं सुकृतानं लाभलेली नरतनू सार्थकी लावण्यासाठी साधना करावी. स्ववर्ण, स्व आश्रम ह्याचं तनमन भावानं आचरण करावं. धर्माचरणापासून तनमन शुद्ध होतं आणि अंतरशुद्धीतून त्या अंतरात्म्याचं दर्शन होणं. ह्यासाठी जे करतो ती माझी भक्ती होय. भगवंत वाणीला विश्राम देत आसनावरून उठले. हे पाहून त्यांना वंदन करून उद्धवानं आपल्या निवासाची वाट धरली. याबरोबरच 18व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 19 ज्ञानयोग भक्ताचे ऐश्वर्य याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते.
हरि ओम तत्सत.